नमस्कार. चला, आज एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या कथेत जाऊया. ही गोष्ट आपल्याला सांगते की आपलं गोंधळलेलं मन शांत कसं करायचं. त्याचा एक साधा पण खूप प्रभावी मार्ग आहे. असं कधी झालंय का की डोक्यात इतके विचार आहेत, इतकी गर्दी आहे की काहीच सुचत नाहीये. अगदी स्पष्ट विचार करणंही अवघड होऊन बसतं. बस, हीच भावना या कथेच्या केंद्रस्थानी आहे. तर ही गोष्ट आहे एका प्रचंड हुशार तरुण विद्वानाची. त्या काळात त्याला ब्राह्मण म्हणायचे. ज्ञान तर भरपूर होतं, पण त्याचं मन मात्र खूप अशांत होतं, गोंधळलेलं होतं. हा तरुण काही साधासुधा नव्हता. तो एक तज्ज्ञ होता, 3 वेदांमध्ये पारंगत. इतका हुशार की तो अनेक विद्यार्थ्यांना पवित्र श्लोक शिकवायचा. पण मग त्याचं लग्न झालं, तो गृहस्थाश्रमात आला आणि इथूनच सगळं बदललं. त्याच्या आयुष्यात तर बदल झालाच, पण त्याच्या मनाची अवस्थाही पूर्णपणे बदलून गेली. त्याचं मन कशात अडकलं होतं तर संपत्ती, दागदागिने, घरातले नोकर-चाकर, जमीन जुमला. इतकंच नाही तर गायी, म्हशी, मुलं-मुली या सगळ्या सांसारिक गोष्टींच्या विचारांनी त्याच्या मनात घर केलं होतं. आणि मग काय, त्याची मानसिक शांतता कुठे हरून गेली. आणि या सगळ्या विचारांच्या गर्दीचा, या वासनेचा परिणाम काय झाला तर त्याची बुद्धीच जणू काही झाकोळली गेली. जे श्लोक त्याला तोंडपाठ होते ते सुद्धा तो विसरायला लागला. म्हणजे बघा, ज्ञान तर होतं, पण ते आठवेनासं झालं होतं. आता यावर उपाय काय? म्हणून तो तरुण ब्राह्मण थेट गौतम बुद्धांकडे गेला. बुद्धांनी त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याला सांगितलं की अरे, ही काही नवीन समस्या नाहीये. आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी त्याला त्याच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली. आणि गंमत बघा, या दोन्ही कथांमध्ये किती साम्य आहे. दोन्ही काळातले ब्राह्मण, वेदांमध्ये पारंगत, पण दोघांचंही मन सांसारिक चिंतांनी भरलेलं. आणि दोघांनाही आपलं ज्ञान आठवत नाहीये. म्हणजे काय, तर काळ बदलला पण माणसाच्या मनाची आव्हानं तीच राहिली आहेत, नाही का? तर त्या जुन्या कथेत एक ज्ञानी शिक्षक या समस्येचं मूळ कारण काय आहे ते समजावून सांगतात. ते म्हणतात की जेव्हा मन गोंधळलेलं असतं ना, तेव्हा तुम्ही कितीही उत्तम प्रकारे शिकला असाल तरी ते ज्ञान स्पष्टपणे आठवणार नाही. आणि ही गोष्ट कायम लक्षात राहावी म्हणून त्या शिक्षकांनी एक खूप सुंदर आणि शक्तिशाली उदाहरण दिलं. एक रूपक वापरलं. त्यांनी मनाची तुलना थेट पाण्याशी केली. त्यांनी आधी गोंधळलेल्या मनाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, विचार करा, एक भांडं आहे ज्यात दाट, गढूळ पाणी आहे. त्या पाण्यात खाली मासे आहेत, शिंपले आहेत, वाळू आहे. पण ते दिसेल का? नाही. तसंच आहे गोंधळलेल्या बुद्धीचं. त्यात ना स्वतःचं भलं दिसतं ना इतरांचं. आणि या उलट जर पाणी एकदम स्वच्छ असेल, शांत असेल, तर तर त्यातले मासे, शिंपले, सगळं काही अगदी स्पष्ट दिसतं. बरोबर? अगदी तसंच आहे निरभ्र शांत मनाचं. त्यात स्वतःचं आणि इतरांचं दोघांचंही भलं अगदी स्पष्ट दिसतं. हे बघा, इथे किती छान तुलना केली आहे. एकीकडे गढूळ मन, जिथे काहीच दिसत नाही, आणि दुसरीकडे स्वच्छ, शांत मन, जिथे सगळं काही स्पष्ट आहे. म्हणजे सरळ आहे, आपल्या मनाची स्थिती जशी असेल तशीच आपली दृष्टी असेल, तसंच आपल्याला जग दिसेल. बरं, तर या सुंदर रूपकातून आपल्या आजच्या आयुष्यासाठी आपण काय शिकायचं? काय आहे यातला महत्वाचा धडा? ही कथा आपल्याला एक ध्येय देते, स्पष्ट बुद्धिमत्ता मिळवण्याचं. ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे मन शांत असतं. आणि अशा शांत मनात आपण जे काही शिकलो आहोत, जे ज्ञान आपल्या आत आहे, ते अगदी सहज आणि स्पष्टपणे आपल्याला आठवतं. म्हणजे या कथेतला मुख्य धडा काय आहे? तो हाच की या सगळ्या सांसारिक गोष्टी, मनातली ही गर्दी, हे सगळं चिखलासारखं काम करतं. ते आपल्या आत असलेल्या ज्ञानाला, आपल्या मूळ बुद्धीला झाकून टाकतं. म्हणजे आपल्याला नवीन ज्ञान मिळवण्यापेक्षा जे आहे त्यावरची ही धूळ साफ करणं जास्त महत्वाचं आहे. आणि जेव्हा त्या तरुण ब्राह्मणाने हे ऐकलं, तेव्हा त्याला आपल्या समस्येचं खरं कारण कळलं. हे साधंसं वाटणारं उदाहरण त्याच्यासाठी एक मोठा साक्षात्कार होता. आणि म्हणतात की त्यानंतर तो ज्ञानाच्या मार्गावर पुढे निघून गेला. तर ही प्राचीन कथा जाता जाता आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. आजच्या काळात आपल्या मनाला गढूळ करणारा हा गाळ नेमका काय आहे? कोणते विचार आहेत जे आपली स्पष्टता हिरावून घेतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा गाळ साफ कसा करणार?